वेलकम टू कॉफी विथ मोहिनी फीचरिंग. आज आहेत आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे शहराचे निवडणूक प्रमुख समीर राजूरकर सर आणि त्यासोबतच राजकीय विश्लेषक आबा शिंदे. आता बेसिकली गोष्ट स्टार्ट करायची झाली तर छत्रपती संभाजीनगर आपण शहराचं नाव केलं. बीजेपीने याच्यावर फार क्रेडिट पण घेतलं, त्यात काही वाद नाही, पण नाव बदललं. पण मग हे म्हणायला हरकत नाही ना की आजपासून 300-400 वर्ष आधी जेव्हा मलिकंबर होते किंवा औरंगजेबच्या काळात तेव्हा पाण्याच्या समस्या नव्हत्या, तेव्हा तेव्हा ऍडव्हान्स टेक्निक नव्हतं, तेव्हा काही नसताना सुद्धा पाणी पुरवठा व्यवस्थित व्हायचा. आणि आज सगळं असून सुद्धा आपण सोलरला इतकं प्रमोट करतो, हे सगळं असून सुद्धा पहिले पाळे शून्यच. मुळामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट तुम्ही एक वाक्य वापरलं, छत्रपती संभाजीनगर झाल्याचं क्रेडिट भारतीय जनता पार्टीने घेतलं. त्याला क्रेडिट नाही म्हणणार, हे नाव व्हावं हे अस्मितेचा प्रश्न होता. दुसरा मुद्दा असा आहे की तुम्ही पाण्याच्या व्यवस्थापनावरती सांगितलं की मलिकांबरांनी ह्या शहराची रचना करताना नहरे अंबरी केल्यानंतर हे शहरच मुळामध्ये देवड्यांसाठी, त्यांच्या कारंज्यासाठी आणि नहरे अंबरीसाठी प्रसिद्ध होतं. परंतु त्यावेळेसची पॉप्युलेशन आणि आजची पॉप्युलेशन ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक पडलेला. दुसरी गोष्ट, ते रिझर्वायर जे होतं ते जटवाड्याला होतं, म्हणजे जे शहरापासून अतिशय जवळ होतं. आज अशी परिस्थिती आहे की आपण पाणी पैठणून अपलिफ्ट करून आणतो. महाराष्ट्रातल्या माझ्या माहितीतल्या ज्या काही मोजक्या महानगरपालिका आहेत त्यांची कोणाचीच रिझर्वायर खाली नाहीये, अप्पर साईडला आहे. समजा मुंबई आहे, मुंबईचं रिझर्वायर इगतपुरीला आहे, ते अप्पर साईड आहे. पुण्याचं अप्पर साईडला आहे, नागपूरचं अप्पर साईडला आहे. पण या छत्रपती संभाजीनगरचं पैठण हे आपण जर 50 किलोमीटर दूर गेलो तर ते खाली आहे, तिथून पाणी आपण अपलिफ्ट करून आणतो. तर पाण्याची समस्या संपली नाही हा मुद्दा होण्यापेक्षा त्या दृष्टीने पहिलं पाऊल सुरू केलं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी, की जी योजना आता बऱ्यापैकी एका बुस्टर लेवलला आलेली आहे. पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे का या शहरातला? 100%. पाण्याशिवाय कुठलंही शहर इन्फ्रास्ट्रक्चरली डेव्हलप होणार नाही. पण मी आपल्या माध्यमातून मोहिनी सांगतो की गेल्या 2017-18 पासून आदरणीय फडणवीस साहेबांनी किंवा अतुल सावे साहेबांनी यांनी जे या पाणी प्रश्नामध्ये लक्ष घातलं, त्याच्यामुळे बऱ्याच मोठ्या प्रमाणातला माइलस्टोन आपण आता क्रॉस केलेला आहे. त्याचे फ्रुटफुल रिझल्ट येत्या काही दिवसात दिसतील. हा निवडणुकीचा मुद्दा नाही किंवा निवडणूक म्हणून मी हे बोलत नाहीये, परंतु याचे फ्रुटफुल रिझल्ट दिसतील. माझं असं मत आहे विरोधकांना पण आणि कोणत्याही पार्टीच्या लोकांना की आपण बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरच्या गोष्टींवरती आपण त्याचं सहानुभूतीचं राजकारण केलं नाही पाहिजे. जसं की पाणी, ही तर प्रत्येकाला, मला माझं घर जर मी या शहरात राहतो तर मलाही पाणी तेच लागतं, मलाही तितक्याच दिवसांनी पाणी मिळतं. त्याच्यामुळं पण ह्याच्यामधली एक चांगली गोष्ट अशी आहे की पाण्याचा प्रश्न लवकरात लवकर तो सुटायच्या मार्गावर त्याचा एक माइलस्टोन संपलेला आहे असं मला वाटतं. ह्या संदर्भामध्ये हे तर खूप चांगलं आहे. तुम्ही म्हणताय ठीक आहे, फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की ऑक्टोबरमध्ये आम्ही पाणी देऊ, 24 तास पाणी देऊ, लांबलं थोडंसं मे बी. हे तुम्ही पाण्याचं स्वप्न दाखवत असताना 24 तास पाणी मिळणार आहे, रोज पाणी मिळणार आहे, एकीकडे हे स्वप्न दाखवता तुम्ही आणि दुसरीकडे तुमच्या हातामध्ये जे तर बंदूक आहे, हे पाणीपट्टी त्याची जे तर अवाच्या सव्वा आकारली जाणार आहे, त्या भीतीमुळेच आता जे तर नागरिक परेशान आहे. भीक नको कुत्रावर अशी म्हणायची अवस्था आहे. हो, अगदी 2-3 गोष्टी अतिशय स्पष्टपणे मी निवडणुकीच्या राजकारणाच्या पलीकडे बोलतो. मी पहिलेच सांगितलं तुम्हाला की तुम्ही ह्या शहराच्या पाणीपट्टीशी तुलना दुसऱ्या शहराशी करू नका. त्याचे 2 कारण मी पहिलेच सांगितलेले ह्यांच्या प्रश्नावरती. आपण पाणी आणण्याला जो खर्च होतो आपला, त्याच्या फक्त 30% टॅक्स घेतो आपण. आज नाही, वर्षानुवर्षापासून. फ्रॉम 1982-83 ला ही महापालिका झाली, 88 पासून तिचं पहिलं निवडणूक झाली सार्वत्रिक, तेव्हापासून पण आपण बेसिक टॅक्सेस घेतो. परंतु काय आहे की शेवटी ह्याचं कार्पेट वाढलं पाहिजे. कार्पेट वाढलं पाहिजे म्हणजे काय केलं पाहिजे की शेवटी पाणी वाया पण नाही गेलं पाहिजे. मग जेव्हा जेव्हा अशी व्यवस्थापना आपल्याला लावायची असतात तर तुम्ही आज इथून जवळच असलेल्या वाळूज महानगरला जा, तिथं इंडस्ट्रियल एरिया MIDC प्रत्येक घराला मीटर लावते. बरोबर आहे, आज आपल्या शहरात ते नाहीये. माझं म्हणणं ते पण नाहीये. माझं म्हणणं असं आहे की पहिले मुबलक पाणी मिळालं पाहिजे. पाणी मिळाल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टीची चर्चा करायला ही एक हायर अथॉरिटी
या शहरातली जनता निवडून देईल आणि ती त्यांचा जनतेचा आवाज म्हणून तिथं बोलेल. आणि एक नॅचरल ग्रोथ मधली पाणीपट्टी असली पाहिजे जी दरवर्षी वाढत असली पाहिजे. दरवर्षी नॅचरल ग्रोथ, पगार वाढतो, सगळं वाढतं, तसं ती पण वाढली पाहिजे, पण ती नॅचरल ग्रोथ मध्ये असली पाहिजे, अननॅचरल ग्रोथ मध्ये असली नाही पाहिजे. या तुमच्या मताशी मी सहमत आहे. पण आता सध्या प्रश्न काय आहे की हा जो गॅप पडलेला आहे 5 दिवसापासून ते 8 दिवसापर्यंत, हा गॅप कमी 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 करत आणणे आणि तो 1 दिवसावर आणणे आणि तो 1 दिवसावर आल्यानंतर त्याच्यावरती 24/7चा विचार करणे, ह्या 2 गोष्टी प्रायोरिटीवर असल्या पाहिजे. भाऊ हे सांगण्याचं कारण हे आहे की जनतेमध्ये काय चालू आहे, जनमानसामध्ये काय भावना आहे, ह्या तुमच्यापर्यंत पोहोचवणे हा आमचा उद्देश सत्य आहे. आहे, सत्य. आणि जनमानसामध्ये तीच भावना आहे की बा पाणीपट्टी आवाच्या सव्वा वाढणार आहे. ऍक्च्युली आजपर्यंत ठरलेलं नाही किती होणार आहे, काय होणार आहे, पण तो एक बागुलबा जनतेमध्ये आहे. आणि मग हा देखील निगेटिव्ह पॉईंट तुम्हाला होऊ शकतो. होऊ शकतो ना. तर मी त्याच्यासाठी अतिशय स्पष्ट आपल्या माध्यमातूनच सांगतोय की हे सर्वस्वी ठरवायचा अधिकार सर्वसाधारण सभेचा आहे. त्याच्यानंतर राज्य सरकार म्हणून जी काय मदत करायला पाहिजे ती सगळी मदत राज्य सरकारने या मनपाला केलेली आहे त्या बाबतीतली. खरं तर एकदमच पाणी प्रश्नाने आपण सुरुवात केली. बीजेपी म्हणजे पार्टी विथ डिफरन्स अशी बीजेपीची आधीपासून ओळख आहे की सगळ्यात अभ्यासू लोक होती. होती. त्यात तुम्ही उदाहरण आहातच, म्हणजे त्याच्यात काही होती doubt का नाही. बरं? ते बघून पुढे आपण. पण आता असं वाटत नाहीये का की बीजेपी क्वालिटीपेक्षा क्वांटिटीवर जास्त भर देत चालली आहे? असं आहे, भारताच्या लोकशाहीमध्ये किंवा कुठल्याही लोकशाहीमध्ये शेवटी संख्याबळाला महत्व असतं. संख्याबळ आल्याशिवाय तुम्ही आपले धोरण राबवू नाही शकत, बरोबर आहे. पण जेव्हा पार्टीची आभा मोठी मोठी होत चालली, त्याच्यामध्ये यायसाठी आणि अक्युमुलेट करण्यासाठी काही लोक येत आहेत, तर आपण कोणाला थांबवलं नाही पाहिजे. शेवटी कोणी पण जर समजा उद्या तयारी करते की आपल्याला या पार्टीत काम करायचंय, आपल्याला पॉलिटिकल फ्युचर या पार्टीत करायचं किंवा या पार्टीमध्ये काम करून आपण जनतेची अधिक चांगल्या पद्धतीने सेवा करू शकतो, तर ते लोक येत आहेत. तर आम्ही त्यांना घेताना सुद्धा खूप काळजी घेऊन पार्टी घेते, खूप काळजी घेऊन घेते. पण तरी सुद्धा जेव्हा कोणी येतं तर त्याला आपण आलेल्याचं स्वागत केलं पाहिजे. स्वागत करून त्याला आमच्या पार्टीच्या बेसिक जे आमचे थंब रूल्स आहेत त्याच्यामध्ये धावूनच ते काम करतात. आमच्याकडे जी पन्ना प्रमुख पासून, बूथ प्रमुख पासून, मंडळ अध्यक्षापासून शहराच्या जिल्हा अध्यक्षापर्यंतची जी एक हायरार्की आहे, त्या हायरार्कीमध्ये ठेवूनच आम्ही इथे काम करतो. त्याच्याशी रिलेटेड प्रश्न असा आहे, तुला जे म्हणायचं होतं की पार्टी विथ डिफरन्स ही एक ओळख होती आणि एक आयडिओलॉजिकल पार्टी होती, तिथे तुम्ही फार चक्कल बसत होता. असं कसं बसतं? तुम्ही चक्कल बसत होता. हो, बसत होता, आजही बसतो. आणि नाही, आजही बसता, तुम्ही बसता. हो. परंतु आता जे पार्टीला हे जे सगळे बाकीचे लोक आले आणि जेव्हा ऑब्जेक्ट पेक्षा शाडू मोठी होते ना, हो. तर ती संध्याकाळ होते त्याचं लक्ष नाही. हो, अगदी खरं आहे ना. आणि मग ह्या सगळ्या बजबजपुरीमध्ये तुमची तुम्ही गुदमरल्यासारखं होतंय का गुदगुल्या होतं, काय होतं? अगदी अगदी एक लक्षात ठेवा, मी म्हणजे तुमच्या प्रश्नाचं समर्पक उत्तर द्यायचा प्रयत्न करतो की पहिले तर गोष्ट ही शॅडो नाहीये. ही पार्टी तिच्या तत्व आणि धोरणाशी कधीही मुखर होऊन काम करत नाही. ही पार्टी कोणत्याही एका व्यक्तीची पार्टी नाही, ही सर्व कार्यकर्त्यांची पार्टी आहे. ह्याच्यामध्ये अनअवॉइडेबल काही निर्णय होतच असतात. पण या पार्टीचा आत्मा आजपासून, जेव्हा ती स्थापन झाली 1980ला, त्याच्या पहिले जनसंघ होता, तेव्हा तो आत्मा आजही बदल झालेला नाही. फुल मेजॉरिटी झाल्यानंतर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत जेव्हा सत्ता आली, तेव्हा पार्टीने जे 3 गोष्टीसाठी 1980ला आंदोलन केलं होतं, आर्टिकल 370 हटाव, तर ते हटवायचा प्रयत्न याच सरकारने केला. राम मंदिर बनवायसाठी या सरकारच्या काळामध्ये झालं. ज्या गोष्टी 1980 पासून भारतीय जनता पार्टीचा आत्मा होत्या, त्या कुठल्याही बेसिक आयडिओलॉजीशी भारतीय जनता पार्टीने कधीही कॉम्प्रोमाइज केलेलं नाही. हा जो तुमचा एक विषय आहे की खूप वॉन्टेड किंवा काही पण जे तुम्ही येत आहेत, ते बघा, ह्या पार्ट ऑफ पॉलिटिक्स आहे. लोक येणार आहेत. जर ते लोक आमची विचारधारा एकत्रित करून चालणार असतील तर आम्हाला आनंदच आहे त्याच्यामध्ये, की आमच्या विचारधारेशी समरूप होऊन जर कार्यकर्त्यांची आमची फौज वाढत असेल तर तो आनंद एक गोष्ट वाटते तुम्हाला समोर फोन काम करतात सगळे करतील. आलेले सगळे. एक लक्षात ठेवा, ही नदी आहे. भारतीय जनता पार्टीचा आत्मा जो समरूप होऊन काम करणार नाही, तो ऑटोमॅटिक कडेला लोटल्या जाईल आणि तो बाजूला पडला जाईल. ह्या पार्टीच्या बेसिक आयडिओलॉजीशी कोणीही तडजोड करायचा प्रयत्न केला, तो कोणी किती मोठा असला आणि किती छोटा असला तरी सुद्धा तो नदीच्या कडेला लोटल्या. हे सगळं चित्र बघून नेमकं समीर राजूकरांना काय वाटतं हे आम्हाला जाणून नाही, घ्यायचं आहे. मी अतिशय म्हणजे एनर्जेटिक आहे त्या बाबतीत. या शहराला ट्रिपल इंजिनचं सरकार हे इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये बदल देईल. वर
केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी आणि छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये भारतीय जनता पार्टी म्हणजेच महायुती ह्या ट्रिपल इंजिनचं सरकार या शहराला एक वेगळ्या अभूतपूर्व दिशेकडे घेऊन जाईल. म्हणजे तुमच्या प्रश्नाला थोडस वाटा करून मी एक गप्पा मारतो की या शहरामध्ये शहराच्या आजूबाजूला DMIC सारखी, शेंद्रासारखी आज इतके हजारो कोटीची इन्व्हेस्टमेंट या सरकारच्या माध्यमातून आलेले आहेत. या इन्व्हेस्टमेंटमुळे रोजगार वाढणार आहेत, त्याच्यावरती काम करणाऱ्या छोट्या छोट्या कंपन्या वाढणार आहेत. हे सगळं झेलायसाठी हे जे मूळ शहर आहे ह्याचं इन्फ्रास्ट्रक्चर तेवढं स्ट्रॉंग झालं पाहिजे की जेणेकरून तो हे येणाऱ्या या सगळ्या गोष्टींना तो फेस करू शकलं पाहिजे शहर. आणि म्हणूनच या शहराला आता या ट्रिपल इंजिनच्या सरकारची गरज. पण इथे रोजगाराची गोष्ट केली तरी त्याचे मूळ इथले लोकलाइट्स आहेत त्यांना रोजगार भेटतच नाही. इथे आजही लेबर्स आणायचे असतील तर ते UP बिहारचे येतात. त्याच्यामध्ये कसं आहे ताई, रेकॉर्डवरती मान्य मला माहिती नाही, पण शेवटी बेनिफिट होत आहे बघा. सिस्टर कन्सर्न चालतात, त्या सिस्टर कन्सर्न लोकल असतात. शेवटी आता कसं आहे की आता स्किल आहे, तुम्ही BJ केलं, तुम्ही MGM मधून BJ केलं, तुमचं स्किल वेगळं आहे. ज्याचं स्किल आहे म्हणूनच माननीय पंतप्रधानांनी स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम्स का चालू केले, छोटे स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम चालू केले. तुमचं स्किल जोपर्यंत दिसणार नाही तोपर्यंत, कारण शेवटी या कॉर्पोरेट कंपन्या आहेत, या प्रोडक्शनला, त्यांच्या गोष्टीला जे कोणी सहाय्य करतील त्यालाच ते करणार. पण तरी सुद्धा मी तुम्हाला सांगतो, स्थानिक लोकांना याच्यामध्ये प्रचंड संधी निर्माण होणार आहेत. आजही संधी निर्माण झाल्या. तुम्ही बिडकीन DMIC ला पहा, शेंद्र्याला पहा, स्थानिक लोकांना प्रचंड संध्या निर्माण झालेल्या त्याच्यामध्ये. म्हणजे इतक्या मोठ्या स्कोडा ज्यावेळेस या शहरात आली त्यावेळेस सगळ्यांना असं वाटलं होतं की बाहेरच्या लोकांनाच खूप काम मिळेल. आज स्कोडामध्ये 30 ते 50% लोक हे सगळे या शहरातले नेटिव्ह आहेत जे काम करतात तिथं. ते HR मध्ये काम करत असतील, ते दुसऱ्या सेक्शन मध्ये काम करत असतील, ते मार्केटिंग मध्ये काम करत असतील, पण शेवटी त्याला लागणारे अँसिलरी युनिट इथे नाही झाले ना, त्यांचे झाले. आता टोयोटा येणार आहे, त्याची अँसिलरी युनिट इथे होणार. जसं बजाज आली तर बजाजची अँसिलरी युनिट झाली, ऐका तसं काही काळ जावा लागतो सर. या सगळ्या गोष्टीला काळ जावा लागतो. त्या काय म्हणतात त्याला, कॅटेगरीचं सगळं प्रोडक्शन होणे, तशा गोष्टी तयार होणाऱ्या कंपन्या होणे, तसे स्किलफुल लोक होणे, या सगळ्या गोष्टीला थोडासा काळ जावा लागेल. पण हे सगळं चित्र पाहत असताना मी आजच एक गडकरी साहेबांचं मी एक विधान भवनाच्या बाहेरचं स्टेटमेंट ऐकत होतो. तर त्याच्यात त्यांनी पुणे, छत्रपती संभाजीनगर वाया टू नागपूर एक नवीन हायवे करायचा, त्याची कॉस्टिंग करायची, बऱ्याच गोष्टी त्याच्या टेंडर लेवल पर्यंत गेले. मुळात काय आहे की आपलं जे शहर आहे हे अगदी सेंट्रल प्लेसला आहे. तुम्ही इथून मुंबईला जाऊ शकता, इथून हैदराबादला जाऊ शकता, इथून नागपूरला जाऊ शकता, इथून कोल्हापूरला जाऊ शकता. आणि त्याच्यामुळंच तुम्ही जर आता तिसगावच्या दिशेने निघाले, लासू स्टेशनच्या दिशेने, तर तुम्हाला मोठे वेअरहाऊस दिसतील. जे भिवंडीत दिसतात तुम्हाला तसे वेअरहाऊस दिसतात. अशी खूप आयाम आपल्यासाठी येणाऱ्या काळामध्ये उघडतील असं माझं मत आहे व्यक्तिगत. आपण आता महापालिका निवडणुकीवर चर्चा करू. आपण कॉफी थंडी होत चालेल ना महापालिकेवर चर्चा करू. हो. आता BJP म्हणजे एक सिस्टीम आहे, ठीक आहे. फार म्हणजे मोदींपासून फडणवीसांपर्यंत सगळे लोकल गव्हर्नमेंटमध्ये इन्व्हॉल्व्ह असतात, जे बाकीच्या पार्टीमध्ये उभाटा ठाकरे गटात वगैरे आपल्याला बघायला मिळत नाही. तर अशा परिस्थितीमध्ये तुमचं एक जिल्हा प्रमुख, निवडणूक प्रमुख म्हणून आणि फडणवीस असतील, तुमचं इंटरॅक्शन किती असतं दिवसातून? असं दिवसातून ते इंटरॅक्शन नसतात, पण वेळोवेळी सगळे प्रदेश स्तरावरचे नेते जे आहेत, म्हणजे आदरणीय फडणवीस साहेब असतील, प्रदेशाध्यक्ष असतील, बावनकुळे साहेब असतील, यांचं सगळ्यांचं एक 8 दिवसातून एकदा सगळ्यांची जॉईंट मिटिंग असते. त्याच्यात शहर जिल्हाध्यक्ष असतात, आमची कोर कमिटी आहे, त्याच्यात मान्य अतुल सावे साहेब आहेत, डॉक्टर कराड सर आहेत, संजय केनेकर आहेत, आमदार साहेब, अशी एक कोर कमिटी आहे. त्या कोर कमिटीचं इंटरॅक्शन असतं, लक्ष असतं. मुळामध्ये काय आहे, मला फडणवीस साहेबांचं एक वाक्य खूप चांगलं आठवतं की या नगरपालिकेच्या निवडणुकीत ते 10,000 मतदारसंख्या जिथे होती त्या गावाला सुद्धा सभा घ्यायला गेले. तर त्यांना त्या विषयावरती प्रश्न विचारताना त्यांनी सांगितलं की जे कार्यकर्ते आमच्यासाठी अहोरात्र काबड कष्ट करतात आमच्या निवडणुकांसाठी, त्यांच्या जेव्हा निवडणुका येतात त्याच्यासाठी मी स्वस्थ कसं बसू. आता हे दुसऱ्या पार्टीच्या नेत्यांनी जज करावं, ते का स्वस्थ बसले. फडणवीस साहेबांनी, बावनकुळे साहेबांनी, रवींद्र चव्हाण साहेबांनी तर सगळ्या नगरपालिका, छोट्या नगरपालिका, रत्नापूरची जशी छोटी नगरपालिका तिथे सुद्धा सभा घेतल्या.
कोणासाठी घेतल्या? हो. हा अशोक कार्यकर्ता चव्हाणांना तर कॉर्नर मिटिंग घ्यायला लावलं. मी सांगतो ना तुम्हाला, ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. कार्यकर्त्यांना बुस्टर द्यायची भारतीय जनता पार्टीची ही जुनी सवय. स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे असू द्या, स्वर्गीय प्रमोदजी महाजन असू द्या, महाराष्ट्रामध्ये या लोकांनी कार्यकर्त्याच्या निवडणुकीत अंग हो, झोकून पण काम जिल्हास्तरीय गोष्ट करायची झाली तर आपल्याकडे स्थानिक नेतृत्व केलं. आहे ना, कोण आहे? अतुल सावे साहेब आहेत, डॉक्टर कराड साहेब आहेत, आमदार संजय केनेकर आहेत. आता जे रुटीन वर्क आमचं चालतं, रुटीन वर्क चालतं ते या 4 म्हणजे जिल्हा अध्यक्ष जे आहेत आमचे किशोर शितोळे आणि हे 3 वरिष्ठ नेते प्रभारी म्हणून मान्य अतुल सावे साहेब आहेत, डॉक्टर कराड साहेब खासदार माजी केंद्रीय मंत्री आहेत आणि आमदार संजय केनेकर यांच्याच मार्गदर्शनाखाली चालू असतं. जिल्हाध्यक्षांचं बरं नाव काढलं तुम्ही. तुमच्या जिल्हाध्यक्षांना काही मीडियाची आवश्यकता वाटत नाही. असं काही नाही, असं आहे अनुभव म्हणजे मी त्यांना 2दा-3दा फोन केलेत, होऊ शकतं. बिझी नाही, असतो. नाही, काय माहिती का, नाही Busy असू शकतात. भाऊ, झालं माहिती का, बिझीचं आहे ते, पण त्यांचं स्वतःचं युट्यूब चॅनल आहे, त्यामुळे त्यांना वाटतं असं माझे नाहीये. पॉडकास्ट त्या- केले की त्यामध्ये सफिशियंट आहे. त्यामध्ये मला माझं मत काय आहे की हा. आता या काही दिवसांमध्ये खूप रश आवर झाले या महिन्याभरामध्ये. कदाचित त्यांच्याकडून काही म्हणजे वेळ मॅनेजमेंट न झाल्यामुळे झाला असेल. मंत्री पण मी तुमच्या- पालकमंत्री जर म्हणू शकतात सर की पण तरी सुद्धा मी तुमच्या दोघांचा निरोप म्हणजे तो विश्लेषक म्हणून तुमचा आणि मोहिनीचा दोघांचा निरोप मी जिल्हाध्यक्षांना नक्कीच देणार आहे की बाबा यांच्याशी इंटरॅक्ट मुळात काय आहे? नाही, कदाचित ते मीडिया समोर यायला घाबरत नाही, असतील, नाही, कारण काय घाबरत माहिती नाही, एक तर घाबरत त्यांची नाही. राजकीय पार्श्वभूमी नाही, नाही, असं एका काही नाही. बँकेमध्ये ते ऐका ना, कुठेतरी होते ऐका ना. आणि आता जिल्हाध्यक्ष पण ते- त्यांच्याकडे ते अपघातानं आलं. ऐका ना ते हा. जिल्हा उपाध्यक्ष पण होते, याच्या पूर्वी काम करत हा. होते, प्रश्न तो नाहीये. पण ही गोष्ट सत्य आहे की संवाद हा एक असा विषय आहे की संवाद हा झाला पाहिजे. म्हणून म्हणजे हिला माहिती असेल कदाचित एमजीएमला शिकल्यामुळं एक खूप मोठे शायर होते, ते म्हणायचे बोल किल्ला आझाद आहे तेरे. का बरं? तर संवाद हा जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत कोण, हे बघा, समाजामध्ये सगळ्यांचीच विचारधारा सगळ्यांची मॅच होईल असं कधीच नसतं. आणि आपल्या लोकशाहीची ही सुदृढ परंपरा अशी आहे की 2 वेगवेगळ्या मतांची लोक सुद्धा एकत्र बसून कॉफी पितात. तुमचं एखादं मत वेगळं असू शकतं, माझं मत वेगळं असू शकतं, पण आपण एकत्रच संवाद नाही करायचा ही गोष्ट काही हे नसते. पण मी तुमचा दोघांचा निरोप त्यांना दे. हा, इन्फ्रास्ट्रक्चरवर आपण बोलत होतो. हम्म. या शहरामधले जे रस्त्याचं सिमेंटीकरण झालं, खरं म्हणजे ते सगळेच जण समोर येतात. काल राजेंद्र जंजाळ आले होते, आम्ही केलं. त्याच्या आधी तुमचे दानवे साहेब आले होते, ते म्हणतात आम्ही केलं. जो नाही तो, ज्याचा दुरान्वयाने संबंध नाही, तो म्हणतो की हे आमच्यामुळे झालं. वास्तविकता ही आहे की त्यावेळेसचे जे कमिशनर इथे होते हर्षदीप कांबळे, त्यांनी स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन शासनाकडून ते सगळे रस्ते मंजूर करून आणलेले. आयत्या बिळावर रेगोट्या मारायला सगळेच जण म्हणतात आम्ही केलं. नाही, असं होतं, हर्षदीप कांबळे सरांनी 2014 साली जेव्हा हा एक बिटर प्रोजेक्ट आणला होता, बरोबर. म्हणजे तो सिमेंट रस्ते नव्हते, कॉम्बो होता तो, वरती एक लेअर राहायचा फक्त तो. तर ते 21 कोटीचे आयडियल रस्ते केले. त्याच्यापैकी मी एक रस्ता केलेला होता, सावरकर चौक ते सतीश पेट्रोल पंप, तो एक रस्ता केलेला होता. पण त्याच्यानंतर काय झालं की पुन्हा तुम्ही त्याला असं म्हणू शकता, पण 2017-18ला फडणवीस साहेबांनी एक 50 कोटी रुपये दिले की मेजर रोड, ज्याला डीपी रोड म्हणतो आपण, गल्ल्यात नाही, 7 मीटर 9 मीटरचे रस्ते नाही, साधारणतः 12 मीटर पेक्षा मोठे रोड जे डेव्हलपमेंट प्लॅन मधले सँक्शन रोड आहेत त्यांना तुम्ही करत जायचं. सिमेंट रोड करण्यामागची भूमिका अशी असू शकते तत्कालीन सगळ्या कमिशनरांची. त्याच्यामध्ये सगळेच कमिशनरांचं पण योगदान आहे, पॉलिटिकल लोकांचं पण योगदान आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याला 2 वेळेस निधी दिलेला आहे, साधारणतः 100 कोटी रुपये दिलेला आहे. त्याच्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा अर्बन डेव्हलपमेंटच्या माध्यमातून निधी दिलेला आहे, त्याच्यातून हे रस्ते झालेले. पण रस्त्यांना केल्यामुळं एक गोष्ट चांगली झाली की एक 4-5 वर्षापूर्वी असं झालं होतं आपल्याकडे की सगळ्याच रस्त्यांवर खड्डे होते. म्हणजे तुम्ही जर प्रिंट मीडिया पाहिला तर त्याच्यात रोज बातम्या यायच्या, या रस्त्यावर खड्डे, त्या रस्त्यावर. किमान आता आपण एक माइलस्टोन पूर्ण करू शकलो की आपले जे रस्ते आहेत मेजर रोड हे खड्डेमुक्त झालेले आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला सुधारणा करण्याची गरज आहे. त्याचं आपलं रस्त्यावरचं टेंबर बरोबर आहे का, त्याचं पाणी वाहून जात आहे का, त्याच्या साईडला वॉकवे आहे का, फुटपाथ आहे का, त्याच्या केबलसाठी आपण जागा सोडलेली आहे का, त्याच्या ड्रेनेज लाईनसाठी सोडलेली आहे. पण गेल्या 4-5 वर्षात काय झालं की महापालिकेचा सर्वसाधारण सभा नसल्यामुळं, नगरसेवक प्रशासक असल्यामुळं या गोष्टींना जो आवाज आला पाहिजे सगळ्यांचा तो आवाज आला नाही. किती मोठी जगदरी केली भाऊ त्याच्यामध्ये. सांगा. रस्त्याच्या रुंदीत इकडून दोन्हीकडून 1-1 मीटरनी कमी केल्या, अर्ध्या मीटरनी, आणि लांबी वाढवली बजेटमध्ये. बाजूचे सगळे घरं खाली गेले आणि जे साईट पट्टे आहेत ते भरलेले नाही आहेत.
प्रोजेक्ट, रोडचा प्रोजेक्ट कोणता कधी पूर्ण होतो, तो रोड होईल तुम्ही म्हटल्याप्रमाणे, बाजूचं फुटपाथ होईल, ड्रेनेज होईल, तेव्हा तो रोड त्याचं मी पूर्ण माझं उत्तर संपवतो हा. की मुळात काय आहे की शहराचा विकास हे माझं व्यक्तिगत मत आहे. भारतीय जनता पार्टीचं हे मत असू शकत की नाही माहित नाही मला, माझे होते. शहराचा विकास हा करत असताना आपल्याला काही बाबतीमध्ये नागरिकांनाही कॉन्शियस राहायला पाहिजे आणि लोकप्रतिनिधींनी पण कॉन्शियस राहिलं पाहिजे. आज तुम्ही पुण्यात एखादं झाड तोडत असले, 5 लोक त्यांचा काही संबंध नसताना ते येऊन थांबवतात. परमिशन कुठे आहे, परवानगी कुठे आहे झाड तोडायची? आपल्याकडे शक्य होतं, कोणी बोलत नाही. शेवटी ही लोकशाहीची एक प्रोसेस आहे. सजग नागरिक जोपर्यंत तयार होणार नाही, सजग नागरिक म्हणजे त्याचं एक उदाहरण सांगतो. 2013ला एक डिफर लायबिलिटी पिरियडचे आम्ही रस्ते चालू केले होते हॉटमिक्सचे. त्याच्यामध्ये वरद गणेश मंदिर टू सिल्लेखाना चौक असा आम्ही एक रस्ता घेतला होता. तर आम्ही त्यावेळेस एक परंपरा सुरू केली होती की त्या रस्त्याचं उद्घाटनाच्या बोर्डवरती उद्घाटकाची नावच नाही टाकायची. या रस्त्याचा सिटी इंजिनियर कोण आहे, ह्याचा डिप्टी इंजिनियर कोण आहे, त्याचा मोबाईल नंबर, कॉन्ट्रॅक्टर कोण आहे त्याचा मोबाईल नंबर, सुपरवायझर कोण बसणार आहे त्याचा नंबर. म्हणजे सामान्य नागरिकाला जर त्याच्या बाबतीतले काही प्रश्न असतील तर ते त्यांनी समोर आणले पाहिजे. आता जो तुम्ही मुद्दा मांडला की काही ठिकाणी सखल आणि उंच भाग झालेला आहे, त्याची 2 कारणं आहेत. आपलं शहर आहे ना हे सॉसर सारखं आहे, म्हणजे सातारा देवळीला उंच आणि इकडं आरिफ कॉलनीकडे उंच आणि मध्ये खांब नदी जिथे वाहते तो सगळा खोलगट भाग आहे. तर ते करत असताना थोडस अतिशय त्याला काय म्हणतो, त्याला जिओग्राफिकली व्यवस्थित रस्त्याचे टेंडर करताना इथं काय काय शिफ्टिंग करायला पाहिजे, आपण इथली ड्रेन लाईन शिफ्ट केली पाहिजे का नाही, ह्या सगळ्या टेक्निकल गोष्टी प्रशासनाने बघितल्या पाहिजे. कोणी बघितल्या पाहिजे? प्रशासनाने. त्याचं कारण 2 आहेत. कोणताही लोकप्रतिनिधी हा काही इंजिनियर नसतो, त्याला केंबर कळेल अशातला भाग नाही. 1-2 वर्षांनी शिकलतो, पण तो सुरुवातीच्या काळामध्ये असू शकत नाही. तर प्रशासनानं कुठलंही शेड्यूल बी बनवत असताना हे अतिशय त्या भागातले मोजमाप करून तिथे घरांची हाईट काय चालली आहे, त्याची काउंटर प्लॅनिंग झाली. हा त्याचं शेड्यूल बी ज्याला म्हणतो आपण, शेड्यूल बी तयार करत असताना केली पाहिजे. आणि मी या मताशी तुमच्या सहमत आहे की प्रशासनानं याचं शेड्यूल बी करत असताना अतिशय काटेकोरपणे हे पाळले गेले पाहिजे. हा, आता हे जसं तुम्ही बोललात ना की तुमच्या बोलण्यातून यायचं की व्हिजन असणारा जर तिथे माणूस असेल, मग तो लोकप्रतिनिधी असेल किंवा मग प्रशासनाचा माणूस असेल, तरी घडतं. तुम्हाला मला वाटतं तुमच्या लक्षात असेल किंवा नसेल, या औरंगाबाद शहरामध्ये छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरमध्ये जेव्हा सगळ्या LED लाईट लागलेले आहेत, याचं श्रेय तुम्हाला आहे. ठीक आहे, कारण लक्षात ठेवलं त्याचं कारण आहे की श्याम दंडे म्हणून होते, ते हर्षदीप कांबळे कमिशनर असताना त्यांची भेट घेण्याची वारंवार प्रयत्न करत होते, पण त्यांची भेट होत नव्हती. ती भेट तुम्ही घडून आणली आणि तिथून हे LED लाईटचं प्रोजेक्ट. त्या आता तो मी त्याच्यात 1 सेकंदात संपवतो, मग तुझ्या मनात प्रश्न दिसतोय मला. तर LED लाईट साठी माझा आग्रह याच्यासाठी होता की आमचं पॉवर कन्झम्पशन आहे. शेवटी हे बघा, महापालिका म्हणजे सुद्धा एक घर आहे. आपल्या घराचं जसं आपण बजेट करतो की माझा पगार 5,000 रुपये असेल तर माझा खर्च 3,800 रुपये होईल. मी 500 रुपये LIC भरेल, 500 रुपये माझे सेव्हिंग्स मध्ये राहतील. असंच महापालिका असते, ह्याच्या पलीकडे नसते महापालिका सुद्धा. पण ते करत असताना ती संस्था आपली आई आहे, त्या संस्थेनं आम्हाला ओळख दिलेली आहे, ह्याचा विचार आम्हाला आत्म्यात आमच्या ठेवावा लागतो. ती आई असल्याची ज्या दिवशी भावना लोकप्रतिनिधीच्या मनात येईल ना, त्या दिवशी तुम्हाला सांगतो चित्र बदलायला इतकं जोरात सुरू होईल की याची काही मर्यादा नाही. त्यांनी औरंगाबाद म्हटलं, तुम्ही ठासून छत्रपती संभाजीनगर म्हटलं. ह्या सगळ्या याच्यामध्ये टुरिझम कुठे आहे? म्हणजे तुम्ही नाव बदललं, इन्फ्रास्ट्रक्चरचा आपण मुद्दा उचलतो, पाण्याचा मुद्दा उचलतो, टुरिझम संपत चाललंय. मी तुझ्या मुद्द्याशी मी एकदम सहमत आहे. ठीक आहे, म्हणजे औरंगजेबची कबर काढा म्हणून आपण सगळी एनर्जी पणाला लावतो. मी मुळात अगदी मुखरून सांगतो, औरंगजेबाचा या शहराशी संबंधच नाही मुळामध्ये. मी सांगतो ना, मलिक अंबर म्हणजे मी त्याच्यात मला जास्ती खोलात जायचं नाही, हे खूप लांब होईल म्हणून. हे शहर मुळामध्ये खडकी नावाचं शहर हे जे महादेवाचं मंदिर आहे आणि त्याच्या आसपासचं होतं. जहांगीरासोबतची चिकलठाण्याला झालेली जी लढाई आहे मलिक अंबर सोबत, त्याच्यात जहांगीर हारला आणि त्यावेळेस राजधानी होती देवगिरीवर. तुम्ही जे नाव किल्ल्याचं आज XYZ ऐकताय हे नंतर झालं. मलिक अंबरच्या शासन काळामध्ये त्याचं नाव मलिक अंबर पंतप्रधान होता. नगरच्या चांद बीबी त्याच्या प्रमुख होत्या आणि मलिक अंबर त्यांचे प्रधान होते. आणि ज्यांची समाधी वर देवगिरीच्या किल्ल्यावर आहे ते जनार्दन स्वामी त्याचे कारभारी होते मलिक अंबरचे. आणि त्यांनी मलिक अंबर जेव्हा वापस देवगिरीवर गेले आणि जहांगीरांनी वापस दिल्लीला जाताना या शहरातले जे घरं होते ते तोडले. हे पाहिल्यानंतर
तो दुसऱ्या दिवशी आला आणि त्यानं पाहिले आपल्यामुळे हे सगळा त्रास झाला, म्हणून त्यानं हे फतेहनगर बसवायला सुरुवात केली. त्यानं त्याच्या मुलाचं नाव फतेह खान असल्यामुळे त्यानं फतेहनगर. मलिक अंबरने हे तुम्हाला विसरता येणार नाही, 36 वर्ष मोगलांशी संघर्ष केला त्यानं. 30 वर्ष त्यानं, 6 वर्ष त्याच्या मुलाने. मोगलांशी केला म्हणजे औरंगजेबाशी केला, त्याच्या भावाशी केला, त्यांच्याशी केला. 36 वर्षानंतर देवगिरीचा किल्ला पडला आणि मग औरंगजेबाची या शहरात एंट्री झाली. ती फार इतिहासाच्या पानामध्ये एका पॅरेग्राफ पुरती आहे ती. त्यांचे गुरु तिथं रत्नापूरला राहायचे, म्हणून त्यांचं नगरला देहवासन झाल्यानंतर ते इथं आले. पण मला त्या गोष्टीपेक्षा तुझ्या मूळ भावनेला विषय घालायचा आहे की या शहराचा बेसिक आत्मा जो आहे तो टुरिझम आहे. आणि टुरिझमकडं महापालिकेच्या प्रशासनानं जसं पाहिजे तसं लक्ष महापालिकेचं प्रशासन घालत नाहीये. मुळामध्ये या शहराचा मूलभूत जो विकास झाला, मूलभूत वाळूज, MIDC, शेंद्रा, DMIC हे तर सगळ्या गोष्टी नंतर आल्या. पण 2 स्टार हॉटेल्स या शहरामध्ये या अजंठा आणि एलोरा केव्हजला बघायला यायला फॉरेनर्स यायचे, त्याच्यासाठी सुरू झालेलं आहे. MTDC आपलं त्याच्यासाठी सुरू झालेलं आहे. तर ही गोष्ट 100% मी मान्य करतो त्याची, की महापालिकेच्या प्रशासनानं सुद्धा आणि सगळ्या लोकप्रतिनिधी सुद्धा आपला जो मूलभूत गाभा आहे या शहराच्या डेव्हलपमेंटचा तो आहे टुरिझम. तर त्याच्याकडं अतिशय काटेकोरपणे लक्ष देण्याची गरज आहे. हो ना. सोबतच याच्यात जे म्हणजे छोटे छोटे प्रश्न असे निर्माण होतात की बिबिका मकबरा समोरचा जो भाग आहे अतिशय कंजंक्टेड, परिसर घाणेरडा येते. म्हणजे तुमच्याकडे इंटरनॅशनल टुरिस्ट जातात, तुमच्याकडे जाताना रस्ता व्यवस्थित नाही, तिथे सगळं त्याच्यानंतर MTDC ASI अंडर ज्या गोष्टी येतात त्याचं कोणी केअर करत नाहीये व्यवस्थित. तिकीट कुठे 20चं तिकीट 25ला देत आहेत, 25चं 20ला देत आहेत, याच्यावर लक्ष कोणाचं नाहीये. त्यासोबत दरवाजे संपले, दरवाजांचं शहर आहे. नाही आता तुझ्या दरवाजांच्या बाबतीतला पॉईंट मी क्लिअर करतो, मग सरांकडे जातो. दरवाजांच्या बाबतीत महापालिकेनं पुढाकार घेतला बऱ्यापैकी ASI ला कॉन्ट्राडिक्टरी करून. म्हणजे ASI तुला तुझ्या माहिती सांगतो, आर्किओलॉजी सर्वे ऑफ इंडिया जी इन्स्टिट्यूट आहे, इथं काम थोडं स्लो चालतं, म्हणजे फास्ट होत नाही तिथं काम कुठलं. पण चुकीचं तर नाही चालू शकत ना. सांगतो तुम्हाला त्याचे कारण असे आहेत की तुम्ही एक काम घेऊन जाता त्यांच्याकडे, पण त्यांच्याकडे 100 कामं घेऊन येतात लोक, त्यांना ते तपासल्याशिवाय करणं धोकादायक असतं. परंतु आता गेटच्या बाबतीमध्ये जफर गेट, बारापूरचं गेट, अलीकडं पंचक्कीचं गेट, त्याच्यानंतर कटकट गेट, त्याच्यानंतर अजून 7 दरवाज्यांचं काम महापालिकेनं बऱ्यापैकी केलं. त्याच्या पुढे त्यांनी जायची गरज आहे, मला जे वाटतं ते. त्याच्या पुढे जायची गरज काय आहे की संध्याकाळी 5ला टुरिस्ट एलोरा आणि अजंठा बघून येतो. म्हणजे अजंठाला 1 दिवस जातो, एलोरा आणि साईड सीन म्हणजे काय, पंचक्की, बिबा मकबरा, देवगिरी फोर्ट, भद्रा मारुती मंदिर, एलोरा टेम्पल, एवढं सगळं पाहून तो संध्याकाळी 5ला या शहरात आल्यानंतर त्याच्याकडं संध्याकाळी 4 तासासाठी काही ऍक्शन प्लॅन नसतो. तर महापालिका त्या बाबतीत तयारी करते, असं माझं जे काय 2-3 वेळेस चर्चा झाल्या त्यावेळेस, की संध्याकाळची एक बस असली पाहिजे या गेटला दाखवणारी. या गेट पाशी हॉकर्सला तुम्ही अकोमोडेट करून द्या. हॉकर्सला उगाच रोडवरती गाड्या लावून उभे असं नका करू. त्याला एक स्पॉट करा, एक स्पेसिफिक त्याचं डिझाईन करा की या स्पेसिफिक डिझाईन मध्येच त्यांनी भेळ विकायची, या स्पेसिफिक डिझाईन मध्येच पाणीपुरी विकायची, या स्पेसिफिक डिझाईन मध्येच खेळणे विकायचे. त्या काउंटरचं स्पेसिफिक डिझाईन असलं पाहिजे. आणि असं सगळ्या गेटला दाखवणारं या शहराची ओळख एक हिमरू शॉल आहे. ती जफर गेटच्या बाजूला सगळ्यात जुनी इन्स्टिट्यूट आहे, जी जुना खान 1240ला जेव्हा त्यानं राजधानी देवगिरीच्या किल्ल्यावरती शिफ्ट केली दिल्लीहून, त्यावेळेस त्याच्याबरोबर आलेली हिमरू शिमरू आहे. त्याची आज शाल आपल्या देशभर बसत आहे, पैठणी आहेत आपल्या. ह्या सगळ्या गोष्टीचा फायदा घ्यायचं महापालिका आता पुढाकार घेते माझ्या ह्याच्यानी. पण या सगळ्या गोष्टीमध्ये मी अतिशय प्रांजळपणानं कबूल करतो की ह्याच्यामध्ये काम करायची आम्हा सगळ्या लोकप्रतिनिधींना गरज आहे. टुरिस्ट या शहराचा आत्मा आहे. टुरिझम किल्ल्यार असेल किंवा फाईन आर्ट कॉलेजची जी जुनी बिल्डिंग असेल, लेबर कॉलनी असेल, ही पाडण्यात आली. हो ना, कोणी त्याच्यावर स्ट्रिक्टली सांगतो तुम्हाला. पहिला दुलारी कुरेशी मॅडम आणि आम्ही सगळ्यांनी त्याच्यावरती ज्या वेळेस ते जेव्हा पाडलं त्यावेळेस आम्ही पहिला कॅन्डल मार्च घेतला. बंबे पडले आपले शहरातले, 6-7 बंबे पडले आपले. जे बंबे या सायफन सिस्टीमचं, हे ज्याला मलिक अंबर म्हणता तुम्ही, त्या सायफन पहिली सायफन सिस्टीम आहे ती जवळपास माझ्या माहितीप्रमाणे कमी पडत असेल माझं नॉलेज, पण मला वाटत नाही की एवढी मोठी सायफन सिस्टीम हिंदुस्थानात कुठं होती जिथे खापराच्या लाईन होते, खापराच्या वॉटर सप्लाय लाईन चेन होती. तर ह्याचे पण केले. हे बघा मी काय सांगितलं, ह्याच्याकडे बघायचा दृष्टिकोन फक्त नाही. पण प्रश्न हा होता की किल्ल्यार पाडण्यात आलं, लेबर कॉलनी पाडण्यात आली.
लेबर कॉलनी पडणारच होती मुळामध्ये. लेबर कॉलनी ही लेबर कॉलनीच्या मुळात कोणी जात नाहीये, मला त्याच्यात जायचं नाहीये. किल्ल्यार? किल्ल्यारच्या बाबतीत काय झालं, देवडी जी पडली कुठली कलेक्टर ऑफिस समोरची, हम्म. ज्याला त्या देवडी जी पडली, त्या देवडीला आम्ही सगळ्यांनी विरोध केला. त्यावेळेस माननीय सर्वोच्च विरोध केला सर, पण पडत सांगतो ना तुम्हाला, सांगतो, पुढे ऐका ना, पुढे ऐका जरा, पूर्ण ऐकलं तर मग ते होईल. तर ती देवडी पडत असताना विरोध केला. पण ते काय झालं की आपल्याकडे काय होतं, निजाम इस्टेटचे जे प्रॉपर्टी पेपर्स होते ना, त्याच्यामध्ये काही स्टेज मिळाली होती आणि त्याच्यामध्ये तरी सुद्धा ती भग्न अवस्थेतली जी उरलेली आहे ना, ती ही मी नाही केलं. शहरातले जे आर्किओलॉजिकल जे सगळे लोक किल्ले गड कोट सांभाळतात, जी एक अशी टीम आहे, म्हणजे त्यात संकेत कुलकर्णी असेल, अजून 7-8 जण आहेत, दुलारी मॅडमचे जवळचे आहेत, अशा 15 जे जे मॉर्निंग हेरिटेज वॉक चालवतात, अशा लोकांनी खूप मेहनत केली. त्याच्यातला आम्ही एक छोटासा कुठेतरी पॉईंट आहोत, ते पॉलिटिकल म्हणून नाही, या बिंग अ सिटीजन ऑफ दिस सिटी, डिफरन्स बिटवीन सिटीजन अँड रेसिडेन्शियल शुड बी देअर. म्हणजे तुम्ही रेसिडेन्शियल आहे का सिटीजन आहे? माझा प्रश्नच असा आहे की कोणी प्रयत्न केले, पाडायची हिंमत होते कशी काय यांची? असतं, काय होतं, एक तर तो एक रस्ता होता तिथं, दमडी महलला एक रस्ता होता की ज्या रस्त्याला करणं गरजेचं होतं त्यांना. प्रशासनाचे व्ह्यू न चालणार. पण काय आहे की आपल्याकडे सुद्धा आपण कधीतरी एकदा, अपार्ट फ्रॉम पॉलिटिक्स अँड अपार्ट फ्रॉम ऑल दिस, आपण कधीतरी विचार केला पाहिजे की आपल्या शहराची ही धरोहर आहे. म्हणजे ती एक साधा छोटं मॉन्युमेंट जरी असलं तर त्याला कोणत्या चष्म्यातून पाहायचा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक अधिकार आहे. परंतु ती या शहराची धरोहर, याला कोणी नाकारता येणार नाही. ठीक आहे, आपण आता दिल्ली गेट जे काय शिल्लक आहे, म्हणजे मी थोडं पॉझिटिव्ह ऍटिट्यूडचा माणूस असल्यामुळं मी नेहमी माननीय आयुक्तांची जेव्हा चर्चा झाली माझी, तेव्हा मी त्यांना काय सांगतो, जे शिल्लक आहे त्याला सांभाळायचा प्रयत्न आपण करू. जे झालं, जे चुकीचं घडलं का बरोबर घडलं, ते घडलं. पण त्याच्या काही गोष्टी अशा आहेत की त्या ऑन कॅमेरा न बोलता येण्यासारख्या आहेत, काही न्यायालयीन प्रक्रिया होत्या, ते रस्ते होते म्हणून ते झालं. पण मुळामध्ये या सगळ्या मॉन्युमेंट्सला आता जेव्हा नवीन शहराचा विकास आराखडा येईल, तेव्हा त्याला प्रोटेक्टेड लँड म्हणून त्याच्यावर मार्किंग केलं जाईल. हे सुद्धा या शहरातल्या लोकप्रतिनिधींचं यश आहे. माझं एकटेच नाही, माझ्या एकट्याचं नाही, या शहरामध्ये अनेक लोकप्रतिनिधी ज्यांनी त्याच्यावर ऑब्जेक्शन दाखल केले किंवा तुम्ही इथं जफर गेट दाखवा, तुम्ही इथं बारापूरला दाखवा, इथं तुम्ही हनुमानाचं मंदिर हे दाखवा. केलं ना, जेव्हा G20 समिट साठी टीम आल्या होत्या तेव्हा तात्पुरते सगळ्यांनी सगळं केलं. आता त्याच्या मेंटेनन्स काहीच नाही. सांगतो ना मी ताई, काय होतं की मुळामध्ये आपण खूप जास्ती ग्लोरिफाईड दाखवण्यापेक्षा जे आपण मेंटेन करू शकतो, घर, मी सांगितलं ना तुम्हाला पहिले सरांच्या प्रश्नावर, हे घर आहे, खूप जास्ती फॉल सिलिंग आणि खूप लाईट लावले ना तर ते बंद पडले तर त्याचा खर्च मेंटेन होत नाही मग माणसाकडून. मग हे बीजेपीला इथे मेंटेन होत नाहीये का? बीजेपीला नाही, महापालिका एक स्वतंत्र एक स्वायत्त संस्था आहे. तिची एक स्वतःची एक काय म्हणतात त्याला, टॅक्स कलेक्शनची एक सिस्टीम. काय असतं, महापालिका नगरपालिकेत हाच एक मोठा फरक आहे. नगरपालिकेला गव्हर्नमेंट एड करते, महापालिकेला त्यांनी अधिकार दिलेला आहे की तुम्ही तुमचे टॅक्स लावा, तुम्ही तुमच्या मालमत्ता भाड्याने द्या, आणि मग त्याच्यातून जो काही जनरेशन होईल टॅक्सेसच्या माध्यमातून त्याच्यामुळे तुमचा खर्च चालवा. तर हा खर्चाचा ताळमेळ बसला पाहिजे. आणि आपण खूप ग्लोरिफाईड योजना करण्यापेक्षा, म्हणजे नवीन बॉडी जेव्हा येईल तेव्हा पण त्या माझ्या मित्रांना माझं सांगणार आहे की आपण खूप ग्लोरिफाईड गोष्टी करण्यापेक्षा जे टिकाऊ आहे, जे चालेल, जे वर्षानुवर्ष या शहरातल्या नागरिकांना सुविधा देऊ शकेल, अशाच गोष्टी आपण केल्या पाहिजे. मग तुम्ही खूप चांगलं चित्र उभं केलेलं पर्यटन. उभं नाही केलं ते, खरं आहे. नाही, हो ना, चित्रच आहे ना ते चित्रच आहे ना, वास्तविकच नाहीये. हो. आणि या दृष्टीने तुम्ही सांगितलं की बाबा पर्यटक आले पाहिजे, पर्यटक तिकडून आल्यानंतर इथे शहरात फिरले पाहिजे. आम्ही स्मार्ट सिटी घोषित केली. त्या स्मार्ट सिटीच्या अंतर्गत आम्ही इथे CCTV कॅमेरे बसवले. त्या CCTV कॅमेऱ्यांची क्वालिटी कोणी चेक केली का? त्या कॅमेऱ्यामध्ये ते इतके लो डेन्सिटीचे कॅमेरे की त्या गाडीचा नंबर सुद्धा त्याच्यामध्ये कॅच होत नाही. 50% वर तर बंद पडलेले. आणि समजा या चौकातून तो क्राईम करून पुढे निघाला तर पुढच्या कॅमेऱ्यात तरी तो पकडला जावा, म्हणजे त्यानं कॅच करावा. पण त्याच्या गाडीचा नंबरही येत नाही, त्याची चेहराही येत नाही, आणि मग एवढा क्राईम वाढत चाललाय. याच्यावर कोणी लोकप्रतिनिधी विचारत नाही. म्हणजे नाही, ह्या इन्फ्रास्ट्रक्चरवर जे पैसे खर्च केलेले आहेत मान्य मला, पण मी त्याच्यामध्ये माझं थोडं नॉलेज कमी आहे माझं. कारण मुळात ही स्मार्ट सिटी संकल्पना आहे ना, ही संकल्पना जी दिल्लीतून म्हणजे माननीय पंतप्रधानांकडून आली होती, ती अतिशय सुंदर होती की त्याच्यात पॅन सिटी डेव्हलप करायची. ती पॅन सिटी शहराच्या जवळ असली पाहिजे. पण कालांतरानं काय झालं की कोणीही ती पॅन सिटी तयार करायला
तयार आहे. किंवा SRA प्रोजेक्ट ज्याला म्हणतो आपण, की जिथं स्लम्स आहेत तिथं घरं बांधा आणि ते घरं स्लम्स मोकळ्या करा. पण ते त्या शहराच्या ह्याच्यामध्ये ते बसलं नाही. मग त्याचे हेड चेंज होत गेले. आता त्यावेळेस काय झालं, एक तर लोकप्रतिनिधी नव्हते, बॉडी अस्तित्वात नव्हती 2019 पासून. मग ते सगळे फंडिंग येत गेले. मग त्या प्रशासकाला जसं वाटलं तसं तो खर्च करत गेला. पण मी एक गोष्ट अतिशय प्रकर्षाने सांगतो मी तुम्हाला, की आपण या गोष्टींकडं एक चांगला लोकप्रतिनिधी म्हणून प्रत्येक लोकप्रतिनिधी या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे का? अपार्ट फ्रॉम पार्टी 100% दिलं पाहिजे. कारण की खर्च होणारा पैसा जो आहे हा तुमचा माझा पैसा आहे. हा काही पैसा आकाशातून पडलेला नाही. तुम्ही टॅक्सच्या माध्यमातून दिले, वेदर इट इज इन्कम टॅक्स, GST, प्रॉपर्टी टॅक्स, वॉटर टॅक्स, या टॅक्स मधून जमा होणाऱ्या पैशातून हा खर्च होतो. जेणेकरून त्या खर्चांवरती प्रश्न उचलण्याचा अधिकार सामान्य नागरिकाचा तेवढा आहे, लोकप्रतिनिधीचा किंबहुना थोडा जास्ती आहे. का बरं जास्ती आहे? तर त्याला नागरिकांच्या समूहानं त्याचं स्वतःचं प्रतिनिधित्व म्हणून तिथे सर, पण सभागृहात मग प्रशासन ज्यांना जबाबदार आहेत, मग ते मुख्यमंत्री असतील, त्यांचा कंट्रोल नाहीये का? काय असतं, एक लक्षात ठेवा, महापालिकेत शेवटी प्रशासक बसलेला असला ना, तर शेवटी थोडी रिपोर्टिंग सिस्टीम होते. मुख्यमंत्री जबाबदार आहेत का नाही, मी राज्याच्या प्रश्नाच्या बाबतीत कोणते झाले तर ते तुम्ही म्हणायचा अधिकार आहे. पण लोकल लेवलला काय होतं, की लोकल लेवलला काही वेळेस काही निर्णयांच्या बाबतीमध्ये ते निर्णय प्रशासक बॉडी असली ना, तर सर्वसाधारण सभेकडे ते प्रश्न येतात मंजुरीसाठी, किंवा स्टँडिंग कमिटीमध्ये ते खर्चासाठी ते मंजुरीसाठी अंदाजपत्रक येतात. गेल्या 5-6 वर्षात काय झालं, की तिथं सर्वसाधारण सभा पण नाही, तिथं स्टँडिंग पण नाही. त्याच्यामुळं वन स्ट्रोक सगळं प्रशासकांच्या हातात आहे. तर आणि त्याच्यामध्ये किंवा काही कामं प्रशासकांचे चांगले झाले का? 100% चांगलं. तुम्ही कमल तलाव पहा, चांगला केला त्यांनी. जो कमल तलाव एकदम ड्रेनेज लाईननी भरला होता, तो आज कमल तलाव चांगला झाला. काही गोष्टी प्रशासकांच्या जे चांगलं केलंय त्याला अप्रिशिएट करायचा. माझं स्वतःचं असं मत आहे, म्हणजे जो काय माझा सभागृहाचा नगरसेवक म्हणून अनुभव होता 2010 ते 15-16 पर्यंतचा, तर माझं स्वतःचं मत आहे की आपली दृष्टी थोडी पॉझिटिव्हिटीकडे गेली तर ते चांगलं होऊ शकतं. ह्याचा अर्थ असा नाही की आपण कशावर पण पांघरून घातलं पाहिजे. जे खरं आहे त्याच्यावरती तर बोललंच पाहिजे आणि मुकरून बोललं पाहिजे. पण मूलतः काही चांगल्या गोष्टी आपल्या शहरामध्ये घडलेल्या आहेत इन्फ्राच्या बाबतीत, जसं की रस्ते, जसं की काही सौंदर्य गोष्टी चांगल्या घडल्या. जसं आम्ही खूप वर्षापासून म्हणायचो की या शहराला एकच गार्डन आहे, सिद्धार्थ गार्डन. दुसरं गार्डन दाखवा, की जो 10 रुपये तिकिटावरती संध्याकाळी शनिवारी रविवारी खेळायला मिळत. आता थोडंसं ह्या मजनूचं तिथलं गार्डन तयार होतंय, अजून 2 ठिकाणी गार्डन तयार झाले. तिथलं कन्स्ट्रक्शन तुटत आहे. नाही, ऐका ना, तर ते काही गार्डन तुटतंय, काही गार्डन तयार होतंय, थोडंफार काही जातं. पण हे सगळं नागरिक आणि लोकप्रतिनिधी यांनी एकत्र. पण या निवडणुकीनंतर बऱ्यापैकी काही लोकप्रतिनिधी आणि नागरिक याचं जेव्हा मेळजोड होतो ना, तेव्हा खूप गोष्टी अशा असतात, जसं सरांनी सांगितलं, की जे आमच्या लक्षात येत नाही ते तुमच्यासारख्यांनी लक्षात आणून दिल्या तर ते आम्हाला कळतात. आणि एक डिवायडरचा भाग झाला की प्लास्टिकचे ट्यूब्स लावले आहेत, ते 3-6 महिन्यात बोलगाड सांगतो तुम्हाला, त्यातला सगळ्यांनी त्यावेळेस तत्कालीन आयुक्त होते एक जण, त्यावेळेस सगळं काढलं, सगळ्याच पक्षाचे, सगळ्याच मी कोणत्या एका पार्टीचं नाव नाही घेणार, सगळ्याच पक्षाच्या माजी लोकप्रतिनिधी त्याचा कट्टरतेने विरोध केला होता. त्याच्यामुळे ते जेवढे लावले होते तिथंच थांबले, ते त्याच्या पुढचे पैसे खर्च त्याच्यावरती केले नाही. मुळात काय आहे, सायकल ट्रॅक, तर सायकल ट्रॅक ही सायकल ही संस्कृती तर आपली असली पाहिजे. पुण्यात तुम्ही गेले, डेक्कन पासून निघाले आणि बालगंधर्व पर्यंत निघाले तर तुम्हाला एक 50 सायकल दिसते. आपल्याकडे तशी परिस्थिती नाहीये. आणि म्हणून माझं स्वतःचं एक व्यक्तिगत ठाम मत असतं, आणि भारतीय जनता पार्टी पण त्याच मताशी ठाम असते, की ज्या शहराची जी गरज असेल ती कामं प्रायोरिटीवर केलं पाहिजे. कोणत्याही आयुक्ताची कोणती गरज असेल ती या शहराला प्रायोरिटी लागू शकत नाही. खूप वेळेस असं होतं की हे व्यक्तिगत मत म्हणून सांगावं लागतं आम्हाला म्हणजे सगळ्या रेकॉर्डवरती. का बरं सांगावं लागतं? की व्यक्तिगत मत आहे आमचं ते, की मला जर माझ्या शहराला रस्त्यांची गरज आहे तर माझे रस्ते करा ना तुम्ही. खूप चांगले गार्डन्स नंतर करता येतील, पहिले रस्ते तर नीट करा. नाही, आता गेल्या बऱ्याच दिवसापासून चाललंय किंवा तिथे प्रशासक बसलेला आहे, लोकप्रतिनिधी नव्हे. केडरचं काम नाही का, चुकीच्या गोष्टी होत असतील तर वरिष्ठांपर्यंत पोहोचवायचं. काही गोष्टी कळवल्या गेलेल्या आहेत, म्हणजे तुमच्या कॅमेरा समोर सांगतो.
मला दुसऱ्या पक्षांचं माहिती नाही. नाही पक्ष अपार्ट फ्रॉम पार्टी. अपार्ट फ्रॉम पार्टी हा. मी भारतीय जनता पार्टी म्हणून काही गोष्टी अतुल सावे साहेबांच्या माध्यमातून आणि डॉक्टर कराडांच्या माध्यमातून केडर म्हणून आम्ही कळवल्या होत्या. त्या गोष्टी सगळ्या विड्रॉल झाल्या. मला त्या गोष्टींचा उहापोह करायचा नाहीये आणि त्याच्या खोलात जायचं नाहीये. पण या शहरातले जे काही लोकप्रतिनिधी होते माझे, त्यांनी सगळ्यांनी मिळून एकीकृतरित्या सांगितलं होतं की सर हे बरोबर नाहीये शहरासाठी, हे चांगलं नाही. त्याचा आम्हाला आमच्या पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी ते मान्य केलं आणि ते थांबवले गेले. मुळात काय असतं की शेवटी ती बॉडी जोपर्यंत अस्तित्वात येत नाही ना, ती बॉडी अस्तित्वात आल्यानंतर ते सभागृह अस्तित्वात आलं की तिथे तिथं उपप्रश्न निर्माण होतात, त्याच्यावर चर्चा होते आणि त्याच्यामध्ये प्रशासन पण खूप मनमानी करायला घाबरतं. त्याचं कारण काय असतं की एक कागद बनवला, त्याचं 50 लाख रुपये बजेट बनवलं, तर ते 50 लाख रुपये स्टँडिंग कमिटीकडे सँक्शनला जावं लागतं तुम्हाला. आणि स्टँडिंग कमिटीमध्ये 16 मेंबर असतात. एक मेंबर एखाद्या आयुक्ताचा ऐकण्यातला असू शकतो, 16 नसतात ऐकत. हे सगळं तुम्ही बोलताय ते बरोबर आहे. याच्या आधी जेव्हा बॉडी होती हो मागच्या काळामध्ये, हो. त्या काळामध्ये किती नियमित झालं? नाही नाही असं नाही. नाही मला सांगा ना, हे पाणी पुरवठा योजनेच्या बाबतीत सांगतो. चुकीचं नियोजन झाल्यामुळे पहिली योजना मंडळाला लागली, दुसरी योजना लागली. 2015 पर्यंत पाणी जे होतं हं. ते एका नियोजनाच्या मुबलक नव्हतं, पण नियोजनामध्ये चाललं होतं. पण जी एक पहिली योजना आली, आता मला त्याच्यात अजून खोलात गेली की मग पक्ष आरोप असंच तेच होतं. म्हणायचं. ऐका पण ती जी योजना, जे लोक त्याच्या मागे लागले होते, तो कॉन्ट्रॅक्टरच तयार नव्हता ती योजना करायला. त्याला सब आउट करणं गरजेचं होतं. त्याचे माइलस्टोन केले होते. फर्स्ट माइलस्टोन, सेकंड, म्हणजेच नियोजनाचा अभाव होता ना. का नियोजनाचा अभाव होता. आणि या विषयावरती सभागृहामध्ये जवळपास अपार्ट फ्रॉम पार्टी लाईन जवळपास 50 नगरसेवक सभागृहात बोलले होते. त्याच्यापैकी मी एक होतो की हे जर माइलस्टोन फॉलो नाही केले यांनी, त्यांना ठेवता येणार नाही. आणि ठीक आहे, पण मी सर त्याच्या पुढे जाऊन सांगतोय की आता आपण ते सगळं 10 वर्षापूर्वी घडलं, त्याला सोडून पुढे जाणे, ते पुढे चलत जाणे, तर त्या विषयामध्ये आता पुढे जाताना मला एक चांगली भावना जी मला जाणवते पाणी पुरवठ्याविषयी, की येत्या काही दिवसामध्ये अपार्ट फ्रॉम इलेक्शन पॉलिटिक्स, येत्या काही दिवसामध्ये पाण्याचा प्रश्न बऱ्यापैकी ज्या पद्धतीनं वरतून MGP वरती सरकारचा कंट्रोल आहे, सरकार त्याच्यामध्ये लक्ष घालतंय, माननीय सर्वोच्च न्यायालय त्याच्यामध्ये लक्ष घालतंय, आमच्या सरकारचे सगळे म्हणजे स्थानिक मंत्री अतुल सावे साहेब त्याच्यात लक्ष घालतायत, प्रशासकाचंही लक्ष आहे, असे सगळ्यांचंच मिळून एक सगळ्यांची एकीकृत शक्ती म्हणून तो आता बऱ्यापैकी सॉल्व्ह होण्याच्या दिशेने आलेला आहे. आता बघा, तुमच्या एका मुद्द्याशी मी सहमत आहे की तिथे बॉडी नसल्यामुळे प्रशासन मनमानी करतायत. कारण माननीय उच्च न्यायालयानं या संभाजीनगरच्या खंडपीठानं 1000 वेळेस त्यांना सूचना केल्या, अल्टिमेटम दिले, पण त्यांच्यात काही फरक पडलेला नाही. आता मला सांगा की ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही कसं सामोरं जाणार आहे? नाही, आम्ही मूलभूत 2-3 गोष्टीला घेऊन समोर जाणार आहे की आमच्या शहराचं विजन डॉक्युमेंट, या शहराच्या बेसिक गोष्टींमध्ये आम्ही काय काय करणार आहेत त्याचं संकल्पपत्र घेऊन जाणार आम्ही लोकांसमोर, जनतेसमोर. दुसरी गोष्ट, आम्ही आतापर्यंत काय काय केलेलं आहे या शहराच्या नियोजनासाठी, त्या सगळ्या गोष्टी आम्ही अधोरेखित करणार आहेत त्याच्यामध्ये. आणि पुढं या महानगरपालिका आणि या शहराविषयी आम्ही काय काय करणार आहे याचं आम्ही संकल्पपत्र घेऊन जाणार आहे. त्याला मी एक विशिष्ट शब्द वापरणार नाही. आजकाल तो शब्द म्हणले की ते गुलदस्त्यात राहतं, त्याला काय म्हणतात तुम्ही, त्याला ब्ल्यू प्रिंट. हा, तुम्ही ब्ल्यू प्रिंट म्हणणार नाही त्याला, मी त्याला असं म्हणेल की एक संकल्प घेऊन जाणार आहे आम्ही पुढं. बरं, हे सगळं घेऊन जात असताना तुमचे भाजपचे जे जुने कार्यकर्ते आहेत आधीपासूनचे, हे सोबत राहणार आहेत का? राहणार आहे. नाही, बाहेरून आलेल्या लोकांना तुम्ही तिकीट देता, जे प्राथमिक सदस्य नाही अशा लोकांना तुम्ही तिकीट देता. अजून कोणाला मी सांगतो, हे बघा, एक तर मुळात ही तिकिटाची प्रोसेसच पुढे गेली नाही. आता मुलाखती होती, मुलाखतीनंतर ही सगळी फॉर्मॅलिटी होईल हो, ऐका ना. पण तिकीट वाटत असताना जो प्राथमिक सदस्य नाही त्यालाही तिकीट दिलं जातं ना. असं आता ऐका ना, आता त्याच्यासाठी काय आहे हां, की आमचा जो फॉर्म भरला जातो त्याच्यात 2 कॉलम आहेत. हां, एक प्राथमिक सदस्याचा नंबर टाका हां. आणि एक सक्रिय सदस्याचा नंबर टाका. हं. जर तो नंबर असेल तरच आम्ही व्हॅलिडेट्स पकडतो. पैठणला तिकीट दिली, आणि सांगतो ना, पैठणला लोलगेंच्या मिसेसला तिकीट दिलं ना, त्या प्राथमिक सदस्य होत्या ना, सक्रिय सदस्य होत्या. ऐकून घ्या ना, आता एक्सेप्शनली त्यांचा जो पती आहे तो नगराध्यक्ष होता आणि तिथं काय झालं त्याची मला माहिती नाही. ओके. पण आमच्या निवडणूक व्यवस्थापनामध्ये इथं आमचा जो काही फॉर्म आम्ही दिला, उपलब्ध करून दिला, त्या फॉर्म मध्ये बेसिकली 2 कॉलम आहेत. एक प्राथमिक सदस्याचा क्रमांक टाकणे आणि सक्रिय सदस्याचा क्रमांक टाकणे, हे दोन्ही गोष्टी कंपल्सरी आणि मॅन्डेटरी आहे.
तरच तो छाननीमध्ये आम्ही इंटरव्ह्यूसाठी ते ठेवणार, अदरवाईज आम्ही ठेवणार आणि वरून फोन आले तर नाही. कोणाचे फोन येतच नाही तो. का बरं नाही? हा, ऐका आता ना. गायत्री चव्हाणनी ऐका ना, त्यांनी ऐका ना. सरळ सांगितलं की बा सांगा. मला इथे तिकीट मिळणार आहे, ती गुलमंडीतून नाही, तिकीट ऐका- मागतायत त्या ऐका- मॅडम. ऐका ना, ऐका ना, त्या ऐका ना. गुजरातच्या आहेत, इथल्या सूनबाई आहेत, सांगतो ना त्यांचे तिथे अमित शहा आणि मोदींकडे सांगतो तुम्हाला. त्यांच्या वडिलांचं चांगलं कनेक्शन आहे. मी तुम्हाला सांगतो, असं कुठलंही तिकीट हं. भारतीय जनता पार्टीत, मी सुद्धा या पार्टीचा साधारणतः 25-30 वर्ष झाले कार्यकर्ता आहे, असं कधीही होत नाही. आणि आत्ताच्या युनिटमध्ये तर बिलकुलच नाही, आणि पहिल्याच्या युनिटीमध्ये नाही, आणि कधीच मी माझ्या पाहण्यामध्ये असं कधीच झालं नाही की बाबा वरतून फोन आला. वरचे नेते, प्रदेश स्तरावरचे नेते हे खाली इंटरफेअर करत नाही, कितीही जवळचा असो कोणाच्या. परंतु काय असतं, लोकशाहीमध्ये 2-3 गोष्टी अतिशय महत्वाच्या असतात. इलेक्टिव्ह मेरिट एक पार्ट असतो, आणि शेवटी संख्याबळ ही एक गोष्ट असते. पण त्याच्यासाठी जुन्या कार्यकर्त्याची किंमत भारतीय जनता पार्टी मोजणारी नाहीये. आता नारायण कुचे या सभागृहामध्ये स्थायी समिती सभापती होते. आज ते 3 टर्म पासून आमदार आहेत. त्यांची कोणत्याही घरामध्ये कोणी ग्रामपंचायत सदस्य सुद्धा नाही. हीच एक पार्टी अशी आहे की ज्या पार्टीच्या मध्ये ज्यांचे वडील काही नाही आहेत, त्यांची मुलं पहिले पिढी राजकारण करते आणि ती सक्सेसफुल झालेली आहे. त्याचबरोबर महिला नाही, त्याचबरोबर तुमच्या गिरीश महाजनांच्या मिसेसला तिकीट देण्यात आता आलं. तो आउट ऑफ बॉक्स क्वेश्चन का बरं out of box? शहराचं निवडणूक नाही प्रमुख आहे ना. भाजपच्या ऐका ना, पॉलिसी ऐका बद्दल ना, बोलताय ऐका का? ना, ऐका ना. मला सांगा, देवेंद्र हे- फडणवीसांच्या मामे भावाला ऐका तिकीट ना, दिलं ऐका होतं. ना. हा- बरं, नुसतं हा- त्यांना हा- तिकीट दिलं जात ऐका नाही, ना. यांना बिनविरोध निवडून आणलं ऐका जातं. ना, सर, मग तसंच जर झालं तर लोकशाही- भाजपच्या मूळ कार्यकर्त्यांची सर- मानसिकता काय होईल? सर, एक मी सांगतो नाही, बाकी चर्चाच आहे, बाकी ऐका, काय? चर्चा गप्पा म्हणून सांगतो की हा आउट ऑफ बॉक्स क्वेश्चन आहे. तुम्ही मला या शहरातले उदाहरणं सांगा, मी लगेच त्याच्यावर उत्तर देतो तुम्हाला. मी या शहराच्या निवडणुकीचा आणि या शहराचा एक पार्ट आहे, आणि याच्यामध्ये मी जितके वर्ष झाले पाहतो. आता आमच्याकडे एक बॉडीमधले 2-3 हे उदाहरणं देऊन मी थांबवतो. नितीन चित्ते नावाचे एक नगरसेवक आहेत, पवन नगर भागाचे. हा, त्यांच्या घरामध्ये त्यांचे वडील कामच होते, ते नगरसेवक आहेत. महेश माळतकर नगरसेवक होते, त्यांच्या घरात कोणी नगरसेवक नाही. अशी काही उदाहरणं आहेत की ज्यांच्या घरामध्ये कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना सुद्धा त्यांना या पार्टीनं कार्यकर्ता म्हणून त्यांना पार्टीनं त्यांचा विचार केला, त्यांना तिकीट दिलं, ते निवडून आले, ते सभागृहात गेले, त्यांनी परफॉर्मन्स केला. तुम्ही आज महापालिकेत जर गेले ना, आणि महापालिकेत जर माहिती घेतली, तर भारतीय जनता पार्टीचे 1995 निवडून आलेले 7 नगरसेवक, ते आत्ता आलेले 26 नगरसेवक, म्हणजे 14च्या बॉडीमध्ये. तुम्ही कोणाचाही परफॉर्मन्स चेक करा, परफॉर्मन्स वाईज हे कधीही भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक हा कल्चर राहणार. शहराच्या प्रश्नाविषयी, एकंदर इन्फ्रास्ट्रक्चर विषयी, एकंदर त्याच्या वागणुकीविषयी, त्याच्या जनतेशी असलेल्या संवादाविषयी, या गोष्टी तो 100% महिलांचं काय? तुझं काय? भरपूर महिलांच्या अशा कंप्लेंट्स आल्या आहेत तुमच्या, ज्या बीजेपीच्या कार्यकर्ता आहेत, ज्या जुन्या कार्यकर्ता आहेत, त्यांना रिस्पेक्ट भेटत नाही. असे कोण नाव रिव्हील करू शकत नाही, पण आमच्यापर्यंत आले आहेत. असं हे बघा, राजकारणामध्ये आणि पॉलिटिक्समध्ये हे होऊ शकतं. कधी कोणाकडून गैरसमजातून कोणाचा अवमान होऊ शकतो. जनरल कोर्समध्ये होतो. नाही, अवमान नाही, मित्र त्यांना पक्षातल्या- त्यांना इग्नोर केलं जाते. नाही, नवीन आलेल्या लोकांना, नवीन आलेल्या महिलांना तुम्ही देतो रिस्पेक्ट देता. सांगतो ना मी, कधी कधी असं होऊ शकतं की असं कुठं घडलं असेल, असं जिथं घडलं असेल त्याचं नाव तुम्ही ऑन कॅमेरा रिव्हील नका करू, ऑफ कॅमेरा रिव्हील करा. मी त्यांच्याशी चर्चा करील की बा ताई काय अडचण आहे तुमची काय अडचण त्यांनी त्याची वेळ आल्यावर आम्ही ते हे करणार होतो आमच्या तर चॅनलवर. माझं म्हणणं काय आहे की बट ही एक प्रोसेस आहे, ही एक प्रोसेस आहे. या प्रोसेसमध्ये मी काय सांगतो सर, हे जितके प्रश्न तुम्ही मला विचारले तेवढे प्रश्न तुम्ही ह्या शहरातल्या दुसऱ्या पॉलिटिकल लिडर्सच्या एखाद्या लिडरला विचारा, तर ते आज इन्फ्रावर तरी बोलायला तयार आहेत का? ते त्या प्रगल्भतेने ते विचार मांडतायत का? ते एक्सेप्टन्स आहे का? मी आता परवा दिवशी, तुम्ही आतापर्यंत सांगितलं नाही कोणाला, आमच्या जिल्हाध्यक्षांशी मी चर्चा करत होतो, आणि आमचे संयोजक आहेत प्रशांत देसरडे, जे 20 वर्ष या महापालिकेत 25 वर्ष नगरसेवक होते, की आपण नेहमी संकल्पपत्र बनवतो. आपण संकल्पपत्र जसं पुण्यात भारतीय जनता पार्टीने केले, आपण जनतेच्या समूहाला बोलू एकत्र थोडा आणि त्यांचं म्हणणं काय या शहराविषयी काय होतं. शेवटी आम्हाला जे दिसतं ते आम्ही त्याच्यात उतरवायचा प्रयत्न करतो, आणि हे कोणासाठी चाललंय? नागरिकांसाठी चाललंय. त्यांची मतं आपण घेतली पाहिजेत, आणि त्याच्यातून संकल्पपत्र तयार झालं. आता समजा एखादा नवीन कार्यकर्ता आहे, त्याला बीजेपीत यायचं आहे आणि निवडणूक लढवायची आहे, तर निवडणूक प्रमुख म्हणून तुम्हाला विचारते की बीजेपीचा एलिजिबल क्रायटेरिया काय आहे? समजा मला तिकीट पाहिजे, कॅन्डिडेटची eligibility काय? एलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजे कसं?
म्हणजे म्हणजे क्रायटेरिया काय? माझ्यात समजा मला उभं राहायचं आहे तर माझ्यात अशा माझ्याकडे कोणत्या गोष्टी असाव्यात, मग बॅकग्राऊंड असेल किंवा एज्युकेशनल बॅकग्राऊंड असेल, काही असू शकतं. तर बीजेपी कोणत्या पद्धतीच्या कार्यकर्त्यांना पहिले तर तुमचं तिकीट देतं? तुम्ही जो एक पहिला मुद्दा काढला की मला उद्या तिकीट पाहिजे असेल, हम्म. तर ते काही भारतीय जनता पार्टीत पॉसिबल होणार नाही शहरामध्ये. आता मुळं अशी अडचण आहे की ज्यांनी वर्षानुवर्ष पार्टीत काम केलेलं आहे आणि तो इलेक्टिव्ह मेरिटवाला कार्यकर्ता आहे, तर तिथं आम्हाला कोणाला आम्ही घेणार कोणालाही. तुम्ही आले तर आम्ही तुमचं स्वागत करणार. तुम्ही 4-5 वर्ष पार्टीचं काम करा आणि मग पार्टी तुमचा विचार करेल. पहिला मुद्दा. दुसरा, बेसिक किमान तो ग्रॅज्युएट असला पाहिजे, किमान ग्रॅज्युएट असला पाहिजे. आणि जेणेकरून की काय प्रशासन चालतं, महाराष्ट्र महानगरपालिका कायद्याचं पुस्तक तरी त्याला समजलं पाहिजे. आजच्या एआयच्या जगामध्ये तुम्हाला बट ऑब्विसली मला प्रमोद महाजनांचं एक वाक्य खूप सभागृहातलं आठवतं. थोडंसं 1 मिनिटं त्याला विषयांतर करून सांगतो. एक सभागृहात एकदा ते बोलताना सांगत होते की भारताची लोकशाही कशी आहे, की देशामध्ये सर्वाधिक खासदार ज्या पार्टीचा निवडून आलेला आहे, जी पार्टीचे खासदार सगळ्यात जास्त निवडून आलेले आहेत, ती पार्टी मी विरोधी पक्षात आहे. 2 नंबरला ज्याचे खासदार निवडून आलेले आहेत ते सत्तेत आहेत. 3 नंबरला ज्यांचे निवडून आलेले आहेत त्यांनी सत्तेला सपोर्ट केलेला आहे, पण ते सत्तेच्या बाहेर आहेत. आणि ज्याचा एकच खासदार निवडून आलेला आहे तो केंद्रात मंत्री आहे. बरोबर आहे. तर तेच त्या भाषणाच्या ओघात पुढे असं म्हणाले की भारताच्या लोकशाहीमध्ये प्रत्येक नोकरीला क्रायटेरिया आहे, की समजा त्याला जेई व्हायचं तर तो बीई सिव्हिल पाहिजे. फक्त जो देश चालवणार आहे त्याचा कधीतरी क्रायटेरिया बनला पाहिजे, की तुला नगरसेवक व्हायचंय तर तू हे इतकं शिक्षण तुझं कंपल्सरी आहे. लोकल सेल्फ गव्हर्नमेंटमध्ये तू 1 वर्ष तरी कोर्स केला पाहिजे. पण अनावधानाने ते आपल्या मुलता लोकशाहीच्या राजकारणात ते काही पंतप्रधानांची डिग्री माहितच नाही ना कोणालाच नाही माहिती, कोणालाच माहिती नाही, कारण ते आपल्या अनावधानानं आपल्याकडे आलेलंच नाहीये ते. तर माझं त्याच्यात असं मत आहे की किमान या शहराच्या विकासाबाबतीत त्याचं स्वतःचं काहीतरी मत असलं पाहिजे आणि किमान ग्रॅज्युएट असले पाहिजे. लोकांशी संवाद असला पाहिजे. कधी कधी काय असतं की जो ग्रॅज्युएट नसतो तो सुद्धा खूप संवादामध्ये हुशार असतो, तो लोकांचे कामं करण्यात तेव्हा तो क्रायटेरिया पण लावतोय. त्याच्यामुळे तिथं असा बेस फ्रेम क्रायटेरिया काही नाहीये. स्वच्छ चारित्र्य असावं हा एक भारतीय जनता पार्टीचा एक क्रायटेरिया आहे, की त्याची इलिबिलिटी चांगलं चारित्र्यवान असावं आणि त्यानं समाजाशी त्याची नाळ जुडली. इलेक्टोरल मेरिटचे आता सगळे नॉर्म्सच बदलले ना भाऊ. किती कोटी खर्च करतो, किती लाख खर्च करू शकतो, त्याच्यावर तिकीट दिले जातात. नाही पैसे निवडणुका झाल्या ना पैशाच्या. आता नगर परिषदेच्या निवडणुका आटोपल्या, तिथे बघितलं आपण किती झाला, सगळा वापवा झाला सगळा. मी त्याच्यामध्ये एकदम स्पष्ट सांगतो, जो कार्यकर्ता असतो तो तुम्ही जो मुद्दा मांडला त्या मुद्द्याशी मी सहमत नाही. जर त्यानं जनतेशी नाळ ठेवली असेल आणि तो एकीकृत असेल तर जनता ह्याला सगळ्याला अवॉइड करून सुद्धा त्यालाच मतदान करते. अशी उदाहरणं महाराष्ट्रात 25 उदाहरणं आहेत की जे लोक आजही ते माझ्या विचारधारेचे नसतील. मी काय सांगतो ते माझ्या विचारधारेचे नाहीयेत. मी ज्या भारतीय जनता पार्टीच्या आणि संघाच्या विचारधारेत वाढलेलो ते त्या विचारधारेचे नाहीयेत. पण जनता त्यांना निवडून देते. का निवडून देते? कारण ते 24/7 जनतेसाठी अवेलेबल आहेत. ते लोकांची कामं करतायत. पण बोटावर मोजणे आहेत ना, अपवाद बोटावर मोजणे एवढेच असतात. जनरलमध्ये तर तेच आलं शेवटी. ज्याच्याकडे पैसा आहे त्याला तिकीट मिळणार, त्याला निवडणुकीमध्ये येता येते. एकटे ही संकल्पना करून टाकली. सामान्य माणसाचं निवडणुकीत उभं राहणं कामच नाही. सांगतो मी तुम्हाला, जेव्हा आपण त्या भावनेनं विचार करू त्याच्यात मुळात काय अफवांचा बाजार पण खूप असतो. पेरलेला की काही प्रस्थापित लोक हे पेरतात की हे असं केल्याने असं होतं आणि तो पायथागोरसचा जसा थंबरूल असतो ना तसं थंबरूल लावायचा प्रयत्न करतात की असं घडलं तरच असं होईल. पण माझा याच्यावरती पूर्ण ठाम विश्वास आहे आणि भारतीय जनता पार्टीचा सुद्धा कार्यकर्ता ह्या इझमवरती विश्वास आहे की जर तो कार्यकर्ता हार्डवर्कर असेल, त्याच्या विचारावर निष्ठा असेल तर तो 100% या सगळ्या गोष्टीच्या आवड करून सुद्धा लोकप्रतिनिधी होऊ शकतो. हे पेरलेलं कुठपर्यंत आले माहितीये भाऊ. आता आम्ही जेव्हा इच्छुक उमेदवारांशी चर्चा करतो ना तर त्यांना म्हणलं, कारण बाबा तुझं काही काम नाही, तू पक्षामध्ये नव्हता, भाजपमध्ये कोणी दिसला नाही,
कि मतलब भाजपा का टिकट लेना इतना ही टास्क है। हो ना. एक बार टिकट मिल गया तो इंश्योरेंस है, बोले मैं चुन के आने वाला हूँ, पार्टी चुन के हमको लाएगा। विजयाची guarantee. जिसने आपको बताया ना उसको भारतीय जनता पार्टी पूरी मालूम नहीं है, उसको थोडी मालूम हुई अभी कम दिनों में. केरळ काय वेगळं ते सांगते मी, म्हणजे हा आता जनसामान्यामध्ये हा प्रॉब्लेम असं- हवा आहे ना, मान्य आहे कारण ते मला. म्हणता इन्होंने सब सेट कर दिया, चुन के आने वाले, कोई टेंशन नहीं है, एक लक्षात टिकट ठेवा, लेना इतना एक ही मी- टास्क है। मी अमित भाईचं एक भाषण म्हणजे अपार्ट फ्रॉम पॉलिटिक्स संसदेत केलेलं तुम्ही ते जरूर ऐकलं पाहिजे. आणि तुम्ही ते विश्लेषक आहेत, तुम्ही ते ऐकतच असतात. त्यांनी सांगितलं असं नाहीये, काँग्रेसने काही मुद्द्यांवरती विरोध केला संसदेत, तरी सुद्धा एकेका निवडणूक हारत गेली. त्याचं 2-3 कारण आहेत. बेसिक आमचं कार्यकर्त्याचं संघटन बरोबर आहे. दुसरी गोष्ट, आमचे जे वरिष्ठ नेते आहेत, हे निवडणुकीचं अतिशय मायक्रो प्लॅनिंग करतात. मायक्रो मॅनेजमेंट तुमचं 100% त्याला कारणीभूत मायक्रो आहे. मॅनेजमेंट आहे. समजा आता मतदार याद्या आल्या, तुम्ही महापालिकेत जाऊन काढा की मतदार याद्या कोणी नेल्या फोटोवर, तर तुम्हाला 80% भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते दिसतील. कारण मूळ जो गाभा आहे निवडणुकीचा मतदार यादी, त्याच्यावर काम भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता 100%, करतो. 100%. आणि तो चिवट असतो, तो मेहनती असतो, तो त्याच्या पद्धतीनं काम करायला तयार असतो. आणि तीच गोष्ट त्याच्या इलेक्ट्रोल मॅनेजमेंटसाठी आणि त्याच्या विनिंग कॅल्क्युलेशनसाठी काम आहे. सगळ्यात शेवटचा येस. प्रश्न की एखादा कार्यकर्ता इच्छुक असेल, त्याच्यासाठी फक्त 3 टिप्स सांगा की जे तुम्ही ॲज अ निवडणूक प्रमुख म्हणून देऊ इच्छिता. म्हणजे फक्त भारतीय जनता पार्टीच्या भारतीय लोकांना का जनता- सगळ्यांनाच द्यायच्या त्या टिप्स? सगळ्यांचे कशाला भारतीय ऐकतील तुमचं, तुमच्या बाकीचे तुमचे कशाला eligible ऐकतील? criteria सगळ्यात साठी. पहिले भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी निवडणूक असो का नसो, त्यांनी आपल्या विचारासाठी एकनिष्ठ राहिलं पाहिजे. ही पार्टी ज्या लोकांनी स्वतःचं आयुष्य घालून, स्वतःचं रक्त घालून तयार केलेली आहे, ती स्वस्वार्थासाठी तयार केलेली नाही, या राष्ट्राच्या हितासाठी तयार केलेली आहे. त्याच्यामुळे त्यांनी आपल्या विचाराशी एकनिष्ठ राहिलं पाहिजे. दुसरी गोष्ट, त्यांनी जनतेशी कधीही प्रतारणा कोणत्याही मुद्द्यावर केली नाही पाहिजे. त्यांनी जनतेच्या सर्व सुखाच्या दुःखाच्या क्षणामध्ये सदैव हजर असलं पाहिजे. तेवढी वेळ द्यायची क्षमता त्यांच्यामध्ये असली पाहिजे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी विकास काम करत असताना विकास कामाचा दर्जा सांभाळला पाहिजे. पण जे आता इच्छुक आहेत, ज्यांना तिकीट पाहिजे, त्यांच्यासाठी 3 गोष्टी सांगितलं ना, या 3 गोष्टी त्यांनी इंटरव्ह्यू मध्ये सांगा. म्हणजे जे नवीन असतील ते. नवीन असतील त्यांनी पार्टीचं काम करावं. अच्छा, हा, सुरुवातीला त्यांनी पार्टी. पक्षाचं काम करावं. पक्षाचं काम केल्यानंतर पक्ष त्याचा नक्की विचार करेल. अगदी शेवटची बॉटम लाईन सांगतो मी, या पार्टीमध्ये कोणाला काही मागायची गरजच पडत नाही. जे मागत राहतात ना, त्यांना काही सुद्धा मिळत नाही. न मागता ही पार्टी कार्यकर्त्याची क्वालिटी आणि त्याला तो काय काम करू शकतो त्याची निवड करून त्याला निवड करते. मी आधीच म्हटलं ना, पार्टी विथ डिफरन्स. दिस इज डिफरन्स. तुम्ही त्यातलेच तुम्ही आहात आणि खूप छान वाटलं तुमच्या सोबत चर्चा करून. कॉफी कशी होती? एकदम कॉफी खूप छान होती, पण अजून एक प्यावं लागेल, ती थोडी थंड झाली होती, ती गरम नक्की. प्यावं लागेल आता. गप्पा कशा झाल्या कॉफी? एकदम मस्त गप्पा झाल्या आणि मला आनंद वाटला. म्हणजे नवीन जनरेशन जी आहे ती पण चांगले प्रश्न विचारते. तुमचा अनुभवी चेहरा असल्यामुळे तुम्ही पण खूप छान गोष्टी विचारल्या आणि मला इथं येऊन खूप आनंद वाटला. अपार्ट फ्रॉम निवडणूक प्रमुख, मला या गप्पांचा खूप आनंद आला. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.